ते शाळेतून टिकलं पहिल्यांदा नव्हता, मग आम्ही वर्गणी काढून सुरू केला. त्याचा सगळा हिशोब मी ठेवायचा, सगळ्यांकडून आले की नाही, गेले की नाही, किंवा त्या मग पहिल्यांदा आम्हीच वार लावलेले. चौथा पिरियड ज्याला ऑफ असेल त्यांनी चहा करायचा, पाणी पिठी आणलेली होती सगळी सगळी. मग नंतर आमच्याकडे म्हणजे पेठे सर होते, तर पेठे सरांना कळलं की आम्ही असं हे सुरू केलंय, त्यांना पण चहा द्यायचो ना. मग ते पण ते रोज कुठवायचा. मग शिपाईने सांगितलं टिकलं होता चहा सुरू झाली. मग त्याचं केलं की शिपाई चहा करी. आणि त्याच्यात असं की कपशी जाकी त्याने आणायची. शिपाई मिळाला चहा कॉफी करायचा, चौथ्या पिरियडला करायचा. आम्ही येतो ते लॉकर मधला कप पडायचा, चहा कॉफी घ्यायची, चालायचं. अशी मजा एक होती. आणि सगळ्यात महत्वाचं आमच्याकडे काय होतं, आम्ही गप्पा मारायचो ना, अशा कुणाच्या घरगुती गप्पा नाही. म्हणजे मुलांचं काही चांगलं झालं तर एकमेकीला सांगायचो, किंवा काही अडचणी असल्या कोणाच्या तरी, पण जनरली सगळ्या असतात गप्पा. पण कुणाला कुठल्याही विषयाचा प्रश्न असला तर तो टेबलावरती प्रश्न लिहून ठेवायचा. गाडगेबाईंना भूगोलाचा असला तरी, देशपांडेबाईंना सायन्सचा असला तरी, मराठीचा असला तरी, हिंदी संस्कृत कुठल्याही विषयाचा प्रश्न असाल तर खडून त्या टेबलावर लिहून ठेवायचा. आपण बसतो तिथे. मग मधल्या सुट्टीत येणार तो प्रश्न येता येता बघितलं जातं ना, मग त्याच्यावरती टाकूया. आणि त्यामुळे अशी घरगुती म्हणजे काय, तुझ्याकडे काय घेतलं, मी काय घेतलं, साड्या किती, आपण किती, असले प्रश्न आमच्याकडे नव्हते फार. त्यामुळे असं म्हणजे खेळीमेळीचं सगळं वातावरण. आणि कुणाच्या कधीही भांडणं नाही, सगळ्याची आपुलकी. तुझा पिरियड मी घेऊ सगळं, म्हणजे इतकं म्हणजे नाही मला कंटाळा आला किंवा जागरण झालंय किंवा घरी त्रास झाला, जाऊ दे तुझा पिरियड मी हा घेते. म्हणजे इतकं खेळीमेळीचं वातावरण, कधी कुणालाही त्रास नाही आम्हाला वाटलं. आणि पेठे सर असताना तर ते काय. आणि एक होतं पेठे सरांचं मंत्र, तुमच्यावर अमुक काम दाखवले ना की ते तुम्ही नक्की करणार, हा विश्वासाचा एक बाब पेठे सरांचा. तसे मी तुम्हाला सांगू का पहिल्यांदा असून की मी जेव्हा शिकवायचे, तुम्हाला अनुभव असेल की मी उभी राहून शिकवायचे, कधी मी बसून शिकवलं नाही. फक्त कधीतरी मराठी मला नंतर दिलं गेलं तेव्हा मात्र कधीतरी मी मला बसलेली असेल, पण नाहीतर मी कायम उभं राहून शिकवायचे. त्यामुळे कोण मुलं रात्री आहेत वगैरे काय नाही, लास्ट बेंच पर्यंत लक्ष असायचं सगळे. आणि पुस्तकं नव्हती माझ्या वेळी, जमा खर्चाची किंवा हिशोबशास्त्राची पुस्तकं नव्हती कुणाकडे. त्यामुळे तुम्हाला सांगितलेलं असायचं पुस्तकं नाही, मी देते सांगते त्याच्यावरती तुम्ही करायचंय, कारण तो ऑप्शनल सब्जेक्ट होता. सी ग्रेड मिळाली की झालं, असंच होतं त्यावेळेला. पण नंतर माझ्याकडे मराठी गणित सगळं आलं, कारण ते दोन्ही विषय माझे BEd ला होते, मराठी गणित. त्यामुळे मराठी गणित आल्यानंतर मग काय 10वी पर्यंत चालू होतं सगळं. आपलं SSC बोर्ड असायचं बरोबर, 10वीच्या परीक्षेत. ही परीक्षा सगळी ती 22 वर्ष मी कंडक्ट केली परीक्षा. म्हणजे कधी आपलं चिप सेंटर असायचं, पेपर आणायचे, डिस्ट्रीब्यूट करायचे, सगळ्यांचं झालं की गोळा करायचे. म्हणजे कधी मी 7:30-8 ला सकाळी जायची, ते संध्याकाळी 8 वाजायचं यायला, कारण ते पेपर आणून मी गेल्याशिवाय कुलूप उघडणार नाही कोणी. मग शिपायाला पाठवून, पोलीस, शिपाई, ती टॅक्सी सगळं असायचं. हे योग्य होतं, कारण सांगते तुला, प्रत्येकाची बौद्धिक पात्रता वेगळी असते. आणि जर सरमिसळ त्या ठिकाणी झालं तर काही लोकांना पटकन कळतं, आणि काही लोकांना 2दा नाही 3दा सांगून सुद्धा नाही पडत. इव्हन म्हणजे गणिताच्या बाबतीत शिकवायला होतं, म्हणजे तो फॉर्म्युला हा असा का, बरोबर, हे जर त्यांना सांगितलं आणि कळलं तर ते पटकन गणित करू शकतात. आणि जर त्यांना ते कळलं नाही असं का घ्यायचं, याचा जो सरळ व्याज म्हणा, चक्रवाढ व्याज म्हणा, याचे जे फॉर्म्युले आहेत ते असं का, हे मुद्दल वरतीच का घ्यायचं, हे का नाही घ्यायचं, असं. तर ते किती बौद्धिक पातळी म्हटलं तरी फरक पडतोच त्याच्यात. त्या मुलांना पटत, कारण ही रक्कम आपण ठेवलेली आहे, याच्यावरती व्याज मिळायचंय, म्हणून मुद्दलाला शेकडेवारीने किंवा टक्क्यावारीने बाबून मग आपण ते हे काढतो. तर त्यामुळे तो प्रकार बरोबर होतो. त्याचं काय झालं मग, त्याच्यात ज्या लोकांची पात्रता जास्त आहे बौद्धिक, त्यांना शिकवण्याचा परिणाम सुद्धा, म्हणजे काही लोक कसं, म्हणजे आमच्यात सुद्धा पटापट शिकून पुढे जात. आता हे 4 तुकडीला नाही चालणार पटापट.
ज्यांना एका टॉपिक साठी तेवढाच वेळ दिला लागतो बरं. आणि एक तुकडीच्या लोकांना तेवढ्या वेळामध्ये 2 किंवा 3 पॉइंट शिकून होतात. हा फरक. बरोबर. आणि म्हणून ते तसं काय. म्हणून 20-25 कॉपी काढल्या माझ्या मित्रमैत्रिणी म्हणजे इथल्या लोकांना त्यांना दिल्या. आहे रे प्रोजेक्ट चांगलं आहे, काहीतरी आपण करू शकतो एवढाच आनंद मला काय. तेच पाहिजे. हा म्हणजे मी आनंदासाठीच बऱ्याच गोष्टी आता भरतकाम विणकाम माझ्या दोन्ही मुलं नातवंडांना फुल साजरी केल्या लोकरीच्या होतात. म्हणजे 6 बाय 4 दोघंही ती पांघरतात म्हणजे असंच काहीतरी करायचं म्हणजे आनंद मिळवाय दुसऱ्याच्या चेहऱ्यावरचा आनंद आपल्याला मिळतो आणि मी त्याच्या समाधानी आहे. माझ्या सगळ्या गोष्टीमध्ये मी समाधानी आहे.